नमस्कार. आमच्या प्रवाह माझा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या बाजारात जो धुमाकूळ सुरू आहे त्याने गुंतवणूकदारांना अक्षरशः वेड लावलेला आहे. कधी जबरदस्त तेजी तर कधी इतकी घसरण की अनेकांना मोठा धक्का बसला. अनेकांना प्रश्न पडलाय की सोन्याचा भाव आज पुन्हा वाढला की गडगडला. आज 23 ऑक्टोबर 2025 रोजी सोने आणि चांदीचे नेमके दर काय आहेत आणि या महिन्यात नेमकी कोणती मोठी उलथापालथ झाली आहे. मी तुम्हाला खात्री देतो आजची ही आकडेवारी पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, अरे बापरे, हे काय चाललंय. कारण ज्या भावात खरेदी केली होती तो दर आज टिकून आहे की नाही हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण त्यापूर्वी आपण या महिन्याच्या सुरुवातीपासूनची एक थरारक गोष्ट पाहूया ज्यामुळे आजचा दर ठरलाय. सुरुवात करूया चांदीच्या दरांच्या ऐतिहासिक चढउताराने. ऑक्टोबर 2025 ची सुरुवात चांदीसाठी काहीशी शांत होती. 1 ऑक्टोबरला चांदीचा दर प्रति किलो 1,51,000 रुपये होता, जो या महिन्याचा सर्वात कमी दर ठरला. तुम्ही कल्पना करू शकता का? हा दर महिन्याच्या सुरुवातीला अगदी सामान्य वाटत होता, पण यानंतर दरांनी जी काही झेप घेतली ती अक्षरशः अविश्वसनीय होती. केवळ 15 दिवसातच म्हणजेच 15 ऑक्टोबरला चांदीने थेट 1,90,000 रुपये प्रति किलोचा सर्वोच्च पल्ला गाठला. ही तब्बल 39,000 रुपयांची ऐतिहासिक आणि विक्रमी वाढ होती. या वाढीमागे फक्त भारतीय बाजाराची मागणी नव्हती तर जागतिक बाजारातील 3 मोठे घटक कारणीभूत होते. एक म्हणजे सणासुदीची वाढती मागणी, ज्यात लग्नसराई आणि दिवाळीच्या खरेदीची तयारी होती. औद्योगिक वापर, सौर पॅनल आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात चांदीची मागणी अचानक वाढली. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत म्हणजेच अमेरिका आणि चीनमधील औद्योगिक उत्पादनात झालेली सुधारणा. पण याच उच्चांकानंतर काय झालं मित्रांनो? याच 15 ऑक्टोबरच्या उच्चांकानंतर बाजारात मोठी नफा वसुली सुरू झाली आणि तीव्र घसरणीची चर्चा सुरू झाली. अनेक लहान मोठ्या गुंतवणूकदारांनी आपले प्रॉफिट बुक केले. पण ही घसरण नेमकी किती मोठी होती? आज 23 ऑक्टोबर रोजी चांदीचा दर थोडा खाली आला असला तरी तो प्रति किलो 1,59,000 रुपये इतका आहे. ही घसरण तात्पुरत्या नफा वसुलीमुळे झाली आहे. दीर्घकालीन ट्रेंड अजूनही सकारात्मक आहे. आता याच पद्धतीने आपण सोन्याच्या दरांकडे वळूया, जे जगातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. चांदीप्रमाणेच ऑक्टोबर 2025 मध्ये सोन्याच्या दरांमध्येही चढ उतार पाहायला मिळाला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला 1 ऑक्टोबरला 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्राम 1,09,300 रुपये होता, तर 24 कॅरेटचा दर प्रति 10 ग्राम 1,19,240 होता. 3 ऑक्टोबरला दर किंचित घसरली, पण त्यानंतर सोन्याने 17 ऑक्टोबरला या महिन्यातील सर्वोच्च पातळी गाठली. 17 ऑक्टोबरचा उच्चांक नीट लक्षात घ्या. 22 कॅरेट प्रति 10 ग्राम सोन्याचा भाव होता 1,21,700 रुपये, तर 24 कॅरेट प्रति 10 ग्राम सोन्याचा भाव होता 1,32,770 रुपये. सणासुदीचा हंगाम, विशेषतः दसरा आणि त्यानंतर दिवाळीच्या तयारीमुळे मागणी वाढली. यासोबतच जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेमुळे अनेक गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित आश्रयस्थान मानतात. हाच विश्वास या दरवाढीमागे होता. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 17 ऑक्टोबरच्या उच्चांकानंतर 23 ऑक्टोबर पर्यंत सोन्याच्या दरात नेमका काय बदल झाला? आज म्हणजेच 23 ऑक्टोबर 2025 रोजी सोन्याचे दर काय आहेत तर नीट लक्ष द्या. बघा, आज 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रामचा दर आहे 11,465 रुपये, तर 10 ग्रामचा दर आहे 1,14,650 रुपये. आता 24 कॅरेट सोने बघा, 1 ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 12,508 रुपये, तर 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे 1,25,080 रुपये. तर इथे तुम्ही नीट लक्षात घ्या, 24 कॅरेट सोन्यात तब्बल 7,690 प्रति 10 ग्रामची मोठी घसरण झालेली आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. पण पुन्हा एकदा इथे एक महत्त्वाचा निष्कर्ष आहे. महिन्याच्या सुरुवातीच्या 1 ऑक्टोबर दराच्या तुलनेत आपल्या गुंतवणूकदारांना आजही सुमारे 5% सकारात्मक परतावा जो आहे दिलेला आहे. या परिस्थितीत मग तज्ज्ञांचे मत काय आहे? आता सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ आहे की नाही आणि ग्राहकांनी काय केले पाहिजे? तर बाजारातील मोठे तज्ज्ञ आणि आर्थिक सल्लागार या तीव्र घसरणीला खरेदी करण्याची संधी मानत आहे. त्यांचे स्पष्ट मत आहे की ही घसरण दीर्घकालीन ट्रेंडमधील नाही, तर नफा वसुलीमुळे झालेली एक तात्पुरती करेक्शन आहे. सणासुदीचा काळ अजून संपलेला नाही. दिवाळी आणि लग्नसराईसाठी अजूनही मागणी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दरांना आधार मिळेल. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते ज्यांना गुंतवणूक करायची आहे किंवा खरेदी करायची आहे त्यांनी घाई न करता
ही संधी सोडू नये। ज्यांनी उच्चांकावर खरेदी केली होती त्यांनी घाबरू नये, विक्री न करता होल्ड करावे, कारण दीर्घकाळात दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। या तज्ज्ञांच्या मतामागे काही ठोस जागतिक कारणे आहेत जी आता आपण पाहूया। पहिलं कारण म्हणजे सणासुदीची मागणी किंवा द डिमांड फॅक्टर। भारतात दसरा, करवा चौथ आणि दिवाळी या काळात सोन्याची मागणी 30 ते 40% वाढते। या वाढलेल्या मागणीमुळे दर वाढणे साहजिकच होते। जी वाढ आपण 17 ऑक्टोबरच्या उच्चांकात पाहिली, ही मागणी अजूनही पूर्णपणे संपलेली नाही। त्यामुळे पुढील काळात दरात मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे। उलट मागणी टिकून राहिल्यास दरांना आधार मिळेल। दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे जागतिक अस्थिरता आणि सुरक्षित गुंतवणूक। जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय तणाव, उदाहरणार्थ युद्ध किंवा राजकीय अस्थिरता किंवा आर्थिक अनिश्चितता असते, तेव्हा गुंतवणूकदार डॉलर, शेअर्स किंवा बॉन्ड्समधून आपले पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवतात। सोन्याला संकट काळातील संपत्ती मानले जाते। या महिन्यातील काही नवीन जागतिक तणावामुळेच सोन्याच्या दरात अचानक मोठी वाढ दिसली आणि आंतरराष्ट्रीय अस्थिरता वाढल्यास सोन्यात पुन्हा तेजी येण्याची शक्यता असते। यानंतरचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अमेरिकेतील व्याजदर आणि डॉलरचे मूल्य। सोन्याच्या दरांवर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांचा मोठा परिणाम होतो। जेव्हा फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याचे संकेत देते तेव्हा डॉलर मजबूत होतो। सोन्याचे दर डॉलरमध्ये मोजले जातात, त्यामुळे डॉलर मजबूत झाल्यास इतर चलनांसाठी सोने महाग होते आणि मागणी कमी होते, ज्यामुळे दरात घसरण होते। 17 ऑक्टोबरच्या उच्चांकानंतर जी नफा वसुली झाली त्यात फेडरल रिझर्व्हच्या संभाव्य कठोर धोरणांच्या अंदाजाचे मोठे योगदान आहे। या व्यतिरिक्त चलनवाढ आणि संरक्षणात्मक गुंतवणूक देखील सोन्याचे दर ठरवते। चलनवाढ वाढल्यास सोन्याचा वापर महागाईपासून बचावाचे कवच म्हणून केला जातो। त्यामुळे महागाई वाढल्यास लोक सोने खरेदी करतात आणि दरात वाढ होते। या महिन्याच्या महागाईच्या आकडेवारीने देखील दरांना आधार दिला होता, कारण महागाईमुळे लोक आपल्या संपत्तीचे मूल्य जपण्यासाठी सोन्याकडे वळतात। म्हणूनच गुंतवणूकदारांसाठी निष्कर्ष आणि सल्ला अगदी स्पष्ट आहे। उच्चांकावरून सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी ऑक्टोबरच्या महिन्यातील एकूण कामगिरी सकारात्मक राहिलेली आहे। सोन्याने सुमारे 5% परतावा दिला आहे। ही घसरण तात्पुरती असून नफा वसुली झाली आहे, ती दीर्घकालीन ट्रेंडमधील घसरण नाही। खरेदी करण्याची संधी आहे। जर तुम्ही दिवाळीसाठी किंवा लग्नासाठी सोन्याची खरेदी करू इच्छित असाल तर हा दर एक चांगली संधी देऊ शकतो, कारण उच्चांकावरून दर खाली आहेत पण दीर्घकालीन ट्रेंड सकारात्मक आहे। सोन्यामध्ये गुंतवणूक करताना नेहमी दीर्घकालीन म्हणजेच लॉंग टर्म दृष्टिकोन ठेवा। तात्पुरत्या चढ उतारांमुळे घाबरून जाऊ नका किंवा त्वरित विक्री करू नका। या सर्व नियमांचा वापर करा, म्हणजेच एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा। तुमच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि जोखीम घेण्याची क्षमता पाहूनच निर्णय घ्या। एकंदरीत सोन्याच्या भावात तीव्र घसरण झाल्याची चर्चा ही तात्पुरती असून 1 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरचा कालावधी सोन्यासाठी सकारात्मक राहिला आहे। बाजारात संधी आणि जोखीम दोन्ही आहेत। आमचा आजचा संपूर्ण रिसर्च आणि विश्लेषण तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीसाठी नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे। सोन्याच्या बाजारातील पुढील बदलांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।